नमस्कार मित्रांनो. नवीन एका स्टोरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. रायगडावर संध्याकाळ उतरली होती. सह्याद्रीच्या कड्यांवर धुक्याची चादर पसरली होती. दरबारात प्रचंड शांतता होती. पण त्या शांततेतही एक वादळ दडलेलं होतं. समोर उभा होता एक तरुण मावळा. अंगावर जखमा, डोळ्यात ज्वाला आणि सिंहासनावर बसले होते हिंदवी स्वराज्याचे स्वप्नवत राजा छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी विचारलं, "काय रे मावळ्या, एवढ्या रक्तात न्हाऊन आलास? गड जिंकला का?" मावळा थरथरत्या आवाजात म्हणाला, "महाराज, गड तर जिंकला, पण माझा भाऊ तिथंच राहिला." दरबारात क्षणभर काळोख पसरला. महाराज सिंहासनावरून खाली उतरले. त्या मावळ्याजवळ गेले. त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "अरे वेड्या, स्वराज्य ही माती नाही, ही हजारो भावांच्या रक्तातून उभी राहिलेली आई आहे. तुझा भाऊ गेला नाही, तो आता सह्याद्रीच्या प्रत्येक दगडात जिवंत आहे." मावळ्याच्या डोळ्यात अश्रू आले. महाराज पुढे म्हणाले, "एक राजा म्हणून मी सिंहासनावर बसलोय, पण स्वराज्याचा खरा राजा तू आहेस. कारण मी फक्त स्वप्न पाहिलं होतं, ते रक्ताने खरं केलं तुम्हीच." संपूर्ण दरबार स्तब्ध झाला. त्या रात्री रायगडावर मशाली पेटल्या होत्या, पण त्याहून जास्त आग पेटली होती मावळ्यांच्या छातीत. कारण त्या दिवशी त्यांना समजलं, शिवाजी महाराज फक्त एक राजा नव्हते, ते स्वतःमध्ये एक ज्वाज्वल्य विचार होते.